विद्यादेवता सरस्वती व माननीय प्राध्यापक ओमप्रकाशजी शिंदे सर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी प्रास्ताविकास सुरुवात करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे गुरुजी, राजाराम सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शोभाताई शिंदे मॅडम, आमच्या संस्थेचे सचिव श्री उन्मेशजी शिंदे सर, तसेच संस्थेचे सर्व शाखा प्रमुख, अध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग व शिंदे सरांच्या प्रेमाखातर आलेले सर्व रसिकजण, आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मी स्वागत करते। असो तिमिर दाटला उदंड आपुल्या पुढे, मशाल पेटती धरू अखंड आपुल्या पुढे, दिशेस ज्या वळू आम्ही प्रकाश टाकू चहूकडे, आम्हीच सूर्यपुत्र हे विश्वची आम्हास तोकडे। बंधू भगिनींनो, ज्यांच्या कर्तृत्वाला कुठलीच सीमा नव्हती असे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक ओमप्रकाशजी शिंदे यांचा आज स्मृती दिन। आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या विषयाच्या आठवणी मनात दाटून येतात। असं म्हणतात की द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इज द हिस्ट्री ऑफ द फ्यू मॅन हू हॅड फेथ इन देमसेल्व्स। तुम्हाला जर जगाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर जग फिरायची काय आवश्यकता आहे। जी माणसे स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवतात त्यांना भेटा, कारण त्यांच्या व जगाच्या इतिहासात साम्य असते। आमचे पप्पा तसेच होते। कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना, कोणतेही राजकीय पाठबळ नसताना, कोठूनही आर्थिक आधार नसताना स्वकर्तृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन दिनांक 14 ऑगस्ट 1978 साली आपल्या सुविद्य पत्नीच्या सहकार्याने राजाराम सांस्कृतिक क्रीडा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली। 20 जून 1979 रोजी रोशन गेट सारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात राजाराम हायस्कूल सुरू केले। या शाळेची इमारत होती त्यांचे राहते 2 खोल्यांचे घर। असं म्हणतात की द विंड्स अँड द वेव्स आर ऑलवेज ऑन द साइड ऑफ द एबलेस्ट नेव्हिगेटर्स। या उक्तीप्रमाणे पवित्र कार्याला नशिबाची साथ मिळाली, शाळेला छान प्रतिसाद मिळाला। खरं म्हणजे कर्तृत्वाला कल्पकतेची जोड असली म्हणजे अद्भुत कार्यही घडतात। त्याचप्रमाणे कर्तृत्वान सरांना प्रतिभा संपन्न, सुविद्य व कल्पक अशा अर्धांगिनी शोभाताईच्या रूपाने लाभल्या। प्रमाणेच या शिंदे दाम्पत्याने शिक्षणाचा वारसा व समाजसेवेचा वसा अविश्रांत व अथक परिश्रमाने पुढे चालूच ठेवला। या वाटचालीतून यशवंतराव चव्हाण हायस्कूल, राजाराम प्राथमिक शाळा, सावित्रीबाई फुले डीएड कॉलेज, संत गाडगे महाराज अध्यापक महाविद्यालय, संत गाडगे महाराज अध्यापक विद्यालय, राजाराम बालक मंदिर, यशवंत बालक मंदिर या शाखा बहरल्या। असं म्हणतात की दशकाची योजना असेल तर फुले फुलवा, दशकाची योजना असेल तर फुले फुलवा, शतकाची योजना असेल तर झाडे लावा आणि पिढ्यांची योजना असेल तर माणसे घडवा। या उक्तीप्रमाणे साहेबांनी अनेक माणसे घडवली, अनेक माणसे जोडली। गरजू व होतकरू लोकांना आपल्या संस्थेत एक पैसाही न घेता त्यांच्यातील गुणांच्या आधारे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। विविध कलागुणांचे शिक्षक घेऊन एक समृद्ध असा यशवंत परिवार निर्माण केला। संस्थेतील विद्यार्थी असो व शिक्षक प्रत्येकाच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले। तळागाळातल्या मुलांना, वंचितांना शिक्षण मिळावे हा एकच ध्यास त्यांच्या उरी होता। स्वतःच्या वाटेवर कितीही काटे आले तरी दुसऱ्यांना सुखद फुले देणे हेच कार्य सर करत होते। या शैक्षणिक कार्याबरोबरच या समाजाचे आपण काही देणे लागतो ही सामाजिक जाणीव त्यांच्यामध्ये मुळातच होती। म्हणूनच अनाथ व वंचित मुलांना संगोपन व संवर्धन करता यावे या हेतूने 1984 साली यशवंतराव चव्हाण बाल विकास केंद्राची स्थापना केली। येथील 50 मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या। शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रातही ते अग्रेसर होते। महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते, तर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव म्हणून 25 वर्ष त्यांनी काम पाहिले। शालेय शिक्षण या विषयावरील क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे कौशल्य व नियम हे पुस्तक प्रकाशित करून त्यांनी साहित्य क्षेत्रातही आपले योगदान दिले।
हे सर्व कार्य करत असताना सरांना अनेक मानसन्मान मिळाले, पण त्यापेक्षाही मोठा सन्मान म्हणजे लाखो विद्यार्थी व शिक्षकांच्या हृदय सिंहासनावर ते विराजमान आहेत. ह्या इमारती म्हणजे माझी संस्था नाही, तर इमारतीत वावरणारे सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सर्व म्हणजे माझी संस्था, माझे कुटुंब, असं सर नेहमी म्हणत. सर, आपण लावलेली संस्थारूपी रोपटे आज बहरले आहे, फुलू लागले आहे. त्याचा सुगंध देश विदेशातल्या कानाकोपऱ्यात दरवळत आहे. संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सक्षम व संस्कारित असावा, यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. संस्था नेईन उच्च पदाला, घेऊन उंच भरारी, शिरी असता हात तुमचा, कळी काळाची मग काय भीती. या ओळी सार्थ ठरवत संस्थेचे युवा नेतृत्व श्री उन्मेषजी शिंदे सर सतत कार्यरत आहेत. मीही त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलते. संस्थेअंतर्गत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर, साहित्यिक, कवी, व्याख्याते यांचा आपण सहवास घडविला. सर्वांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केल्या, प्रगतीच्या वेगळ्या वाटा दाखवल्या. अशा या गुणग्राहक, शिक्षणप्रेमी, कलाप्रेमी, साहित्यासक्त व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली ठरेल ती त्यांनी घालून दिलेल्या या वाटेवरून वाटचाल करूनच. म्हणून त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ संस्थेने साहित्यिकांच्या व्याख्यानाने त्यांची स्मृती जागवण्याचा प्रयत्न केला. काळोखाचा सागर कितीही अफाट असला तरी प्रकाशाची बेटेही असतातच. ही बेटे आणि काळोख सनातन. म्हणूनच आपण ठरवायचं की काळोखाच्या लाटेवर वाहत जाणार पराभूत नावाडी मी होणार, की प्रकाशाच्या बेटावर लागवड करणारा शेतकरी. बंधुभगिनींनो, माननीय ओमप्रकाशजी सर प्रकाशाच्या बेटावरील शेतकरी झाले. या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो, या उक्तीप्रमाणे संस्थेचा प्रचंड डोलारा आपल्यासाठी बांधून ते पंचतत्वात विलीन झाले. आपणही संस्था समूहाला उच्च पदापर्यंत नेण्याची शपथ घेऊया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद. त्यांनी जो शिक्षणाचा रोप लावलं, त्यांनी जे शिक्षणाचं रोप लावलं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. आणि ही शिक्षणाची ज्ञानगंगा अशीच सतत अखंड वाहत ठेवण्यासाठी आम्ही त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ऑनलाईन डीएड सीईटी नावाची एक वेबसाईट तयार केलेली आहे. आपण पाहतो की 1-2 वर्षापासून डीएडच्या विद्यार्थ्यांना शासनाने एक डीएड सीईटी म्हणून प्रकार निर्माण केलेला आहे की त्याला शासनाची नोकरी मिळवण्यासाठी ती डीएड सीईटी उत्तीर्ण व्हावी लागते. आणि आमच्या अशा लक्षात आलं की आपला विद्यार्थी त्यात थोडासा कमी पडतो, त्याला मॅक्झिमम सराव व्हावा, यासाठी आम्ही एक वेबसाईट लॉन्च केली आहे. त्याचं नाव आहे www.onlinededcet.com. या वेबसाईटवर आम्ही डीएड सीईटीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याशी निगडीत अशा 10,000 प्रश्नांचा संच त्या वेबसाईटवर टाकलेला आहे. म्हणजे तो विद्यार्थी भारताच्या किंवा जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ऑनलाईन रजिस्टर होऊन त्या वेबसाईटवर त्याच्या सीईटीची तयारी करू शकतो आणि मॅक्झिमम सराव करू शकतो. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. आणि आपण हा जो डीएड सीईटीचा प्रकार वेबसाईटवर किंवा ऑनलाईन सुरू करण्याचा हेतू हा आहे की सध्याचं जग हे संगणकीकृत झाले आहे आणि विद्यार्थी संगणकाशी निगडीत व्हावा, कारण आजकालचं बहुतांशी काम हे संगणक करतं. त्यामुळे संगणकाशी त्याची ओळख व्हावी, संगणकाशी त्याचा संबंध यावा, त्यांनी इंटरनेटशी संबंध जोडावा, यासाठी आपण ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. तरी माननीय श्री ओमप्रकाशजी शिंदे सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आम्ही या वेबसाईटचं उद्घाटन करणार आहोत. तरी मी राजाराम सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शोभाताई शिंदे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी त्याचं उद्घाटन करावं.